शेगावनंतर थेट जाऊयात अक्कलकोटमध्ये। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी दिसते। स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचंही पाहायला मिळालं। महाराष्ट्र, तेलंगणासह आंध्र आणि कर्नाटकमधूनही मोठ्या संख्येने स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये आले। त्यामुळे पहाटेपासून अक्कलकोट परिसरामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण दिसते। स्वामी भक्तांना दर्शनाची आस लागली आहे। अक्कलकोटमधून या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी घेतला। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये सध्या आपण बघू शकताय की तुफान अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकामधून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आणि पहाटेपासूनच आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुफान अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती आपल्याला दिसून येते। पोलिसांचा चोख असा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। महिलांसह मोठ्या प्रमाणात पुरुष आणि लहान मुलं सुद्धा स्वामींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला एकूणच या ठिकाणी दिसून येत आहे। पहाटेची काकड आरती झाल्यानंतर आता थोड्या वेळानंतर या ठिकाणी सकाळची आरती होईल आणि आपण बघू शकताय की अतिशय भक्तिभावानं आणि श्रद्धेनं या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक जे आहेत ते आल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण जर बघितलं तर हजारोंची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्यानंतर तौसिफ शेखचा विश्वभूषण लिमये, सन टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।